मोक्षमार्गस्य नेतारम् भेत्तारं कर्मभोभृताम् ज्ञातारं विश्वतत्त्वानां वंदे तत् गुणलब्धये। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। कर्म प्रकृतींचं विवरण आपण बघतो आहे आणि 8ही कर्मांच्या उत्तर प्रकृतींचं वर्णन जवळपास आपण पूर्ण केलेलं आहे। अंतराय कर्म राहिलेलं आहे आपलं, की अंतराय जे कर्म दानादी कार्यामध्ये विघ्न उत्पन्न करतं त्याला अंतराय कर्म म्हणतात। याचा स्वभाव हा कोशागारासारखा आहे। भंडारी, ज्याला पूर्वी भंडारी म्हणत होते, की तो राजाला सांगत होता की आपल्या भंडारामध्ये इतकी संपत्ती नाही, तुम्ही एवढं दान देऊ शकत नाही, अशा प्रकारचं जो प्रत्यय लावत होतो, प्रतिबंध लावत होता, म्हणून याला भंडारीची उपमा दिलेली आहे। अंतराय कर्म हे 5 प्रकारचं आहे। दानांतराय कर्म, की ज्या कर्माचं निमित्त असताना दान कार्यामध्ये अंतराय आणल्या जातो ते अंतराय दानांतराय कर्म आहे। म्हणजे मनामध्ये दान देण्याची इच्छा आहे, एखादी व्यक्ती दान देऊ इच्छिते, पण दुसरी व्यक्ती म्हणते तिथे दान देण्याची काही गरज नाही आहे, ते सर्व सुख संपन्न आहे, त्याचा उपयोग दुसरीकडेच होईल, अशा प्रकारे दानामध्ये जो अडथळा आणला जातो हे दानांतराय कर्म आहे। नंतर लाभांतराय, एखादी व्यक्ती आम्हाला काही देत असेल तर तो आम्हाला मिळत नाही, तशा प्रकारचा लाभ प्राप्त होत नाही, हे आमच्या लाभांतराय कर्माचं त्या ठिकाणी कारण आहे। उदय असतो म्हणून मिळत नाही, आणि ज्या प्रमाणामध्ये क्षयोक्षम आहे त्या प्रमाणामध्ये लाभाची प्राप्ती आम्हाला झालेली आहे। हे घाती कर्म आहे। घाती कर्म असल्यामुळे या कर्मामध्ये क्षयोक्षम होणार आहे। म्हणजे वर्तमान काळी उदय येण्यायोग्य सर्व घाती स्पर्धकांचा उदयाभावी क्षय, भविष्यकाळी उदयात येणाऱ्या सर्व घाती स्पर्धकांचा सद्वत्सारूप उपशम, आणि वर्तमान काळामध्ये देशघाती स्पर्धकांचा उदय। देशघाती स्पर्धकांच्या उदयानी आमच्या त्या क्रियेमध्ये अडचण आणलेली आहे, अडथळा उपस्थित केलेला आहे, आणि ज्या प्रमाणामध्ये क्षयोक्षम असेल त्या प्रमाणात तो लाभ दान उपभोग आम्हाला प्राप्त झालेला आहे। सर्वतः सगळ्यांनाच हा अंतराय कर्माचा क्षयोक्षमच असतो, कोणालाही पूर्णपणे सर्व घाती स्पर्धकांचा उदय असत नाही। लाभांतराय नंतर भोग, उपभोग आणि वीर्य। भोगाच्या बाबतीत भोग क्रियेमध्ये अडथळा येणं, की आम्हाला एखादी वस्तू भोगायची आहे आणि त्या क्रियेमध्ये अडथळा येणं हे भोगांतराय कर्म आहे। उपभोगामध्ये अडथळा येणं हे उपभोगांतराय आहे, आणि वीर्यांतराय म्हणजे आमचा क्षयोक्षमच तशा प्रकारचा नसणे, शक्तीच कमी असणे, की आम्हाला इच्छा तर खूप आहे पण इच्छा खूप असताना आमची शक्ती पुरत नाही, हा वीर्यांतराय कर्माचा उदय त्या ठिकाणी कारणीभूत आहे। म्हणजे शिकायचं आम्हाला खूप आहे पण शक्ती पुरत नाही, सामर्थ्य पुरत नाही, हा वीर्यांतराय। जायचं खूप ठिकाणी आहे पण शक्ती नाही, वीर्यांतराय कर्माचा उदय। धर्मकार्य करायचं आहे पण आमची शक्ती पोचत नाही, हा वीर्यांतराय कर्माचा उदय असणार आहे। आणि जेवढे काही आम्ही कार्य करतो आहे ते क्षयोक्षमामध्ये कार्य होतात आहे, उदयामध्ये त्या कार्यामध्ये अडचण किंवा दुविधा उत्पन्न होते। असं हे अंतराय कर्म 5 प्रकारचं सांगितलेलं आहे। इथपर्यंत आपण आलो। आता आमच्या सगळ्या 148 प्रकृतींचं स्वरूप बहुतेक आपण पाहिलेलं आहे। यावर कुणाला काही प्रश्न? मग आता आपण पर्याप्तीचं स्वरूप पाहू, जे थोडंसं आपण सोडलेलं होतं।
पर्याप्ती हे एक नामकर्म आहे की पर्याप्ती नामकर्माचा उदय असताना जीव आपापल्या योग्य पर्याप्ती पूर्ण करतो. हा शब्द आम्ही नेहमी ऐकतो. जीव पर्याप्तक आहे की अपर्याप्तक आहे, लब्ध पर्याप्तक आहे की निवृत्त पर्याप्तक आहे, अशा प्रकारचे प्रश्न नेहमी त्या ठिकाणी असतात. तर आता पर्याप्ती कशाला म्हणायचं पहिल्यांदा, तर पर्याप्ती ही तर जीवाची शक्ती आहे. ही संसार अवस्थेतच फक्त कार्य करते. ज्या वेळेला हा जीव शरीराची पूर्ती करतो त्यावेळेला विशिष्ट प्रमाणामध्ये त्याला जसा क्षयक्षम असेल त्यानुसार हा वातावरणामधून पौद्गलिक वर्गणा ग्रहण करतो. शरीराची निर्मिती करायची आहे, समजा मनुष्य किंवा तिर्यंच बनणार आहे, तर त्या दृष्टीने तो आहार वर्गणा ग्रहण करतो वातावरणातून जिथे जन्म घ्यायचा आहे तिथे. आणि जन्म घेतल्यानंतर पूर्ण आयुष्याच्या अंत समयपर्यंत हे कार्य त्याचं सुरू असतं. म्हणून आहार वर्गणा ग्रहण करतो. नंतर संज्ञी पंचेंद्रिय जर तो बनणार असेल तर त्याला भाषा वर्गणा पण ग्रहण करावी लागते. आणि जर मन पण त्याला असणार आहे तर मनोवर्गणांचं तो ग्रहण करतो. म्हणजे काय झालं, त्यांनी या वातावरणातून 3 प्रकारच्या वर्गणा अनेक प्रकारच्या आहे. 23 प्रकारच्या पौद्गलिक वर्गणा आहे. त्या सगळ्याच्या सगळ्या जीवासाठी उपयुक्त नाही. जीवासाठी उपयुक्त आहे त्या 5च वर्गणा जीवासाठी उपयुक्त आहे. कोणत्या 5 वर्गणा जीवासाठी उपयुक्त आहे? कोणत्या आहे? आहार वर्गणा, भाषा वर्गणा, नंतर मनोवर्गणा, तैजस वर्गणा आणि कारमान वर्गणा है ना. या 5च वर्गणांचं जीवाला काम पडतं. या 5च वर्गणा तो ग्रहण करत असतो. म्हणून या 5 वर्गणा जीवासाठी उपयुक्त म्हटल्या गेल्या. अनेक वर्गणा आहे, जसं शून्य वर्गणा आहे, नभो वर्गणा आहे, याचं काही गरज नाही आहे. आणि ह्या म्हणून आहार वर्गणा, भाषा वर्गणा आणि मनोवर्गणा जेव्हा शरीराची निर्मिती होते आहे, निर्मिती होत असताना एवढं त्याला पाहिजेच. आणि तैजस वर्गणा आणि कारमान वर्गणा ही तर जीवाजवळ नित्य असणारच आहे, कारण त्याच्याच माध्यमातून तैजस शरीर बनतं, जे आमच्या शरीरावर कांती, ओज, तेज देतं. आणि कर्मण वर्गणेपासून कर्म बनतं. तर कर्म तर आमच्याजवळ सोबत निरंतर आहे, त्याचा कधीही विरह झालेला नाही आहे. फक्त ह्या 3 वर्गणा अशा आहे, या कधी कधी 3 समयासाठी सुटतात. पण समजा जीवाचं मरण झालं, जीवाचं मरण झालं तर काय झालं, त्याचं जे शरीर आहे, जे आहार वर्गणेपासून बनलेलं आहे, ते पूर्णपणे इथे सुटून गेलं. म्हणजे ते आहार वर्गणेचे परमाणू इथे विखरून गेले, निघून गेलेले आहे. आणि म्हणून नवीन शरीर धारण करत असताना त्याला परत अशा प्रकारच्या वातावरणातून ती वर्गणा ग्रहण करून शरीराची निर्मिती करावी लागते, जिथे तो जन्म घेईल त्या ठिकाणी. म्हणून आहार वर्गणा, भाषा वर्गणा आणि मनोवर्गणा यांचे हे परमाणू आहे. या परमाणूंना शरीर, इंद्रिय, भाषा आणि मन या रूपाने परिणमविणाऱ्या जीवाच्या शक्तीच्या पूर्णतेला पर्याप्ती असं म्हणतात. म्हणजे त्यांनी हे परमाणू ग्रहण केले. परमाणू ग्रहण केल्यानंतर त्याच्यामध्ये म्हणजे हे रॉ मटेरियल आहे एक प्रकारचं, याच्या माध्यमातून त्यांनी शरीराची निर्मिती केली. जे शरीर त्याला प्राप्त होणार आहे, शरीर प्राप्त होत असताना इंद्रियाची संरचना झाली की तो एकेंद्रिय होणार असेल तर एकेंद्रियाच्या सारखे इंद्रिय त्याचे झाले. द्विनिंद्रिय होणार असेल तर तशा प्रकारची 2 इंद्रियांची संरचना तिथे झाली. आणि त्यासोबत स्वरनामकर्म, भाषा वर्गणा पण त्यांनी ग्रहण केली. आणि अनुभय भाषारूप 2 इंद्रियांचे तिथे परिणमन झालं. आता मनोवर्गणा जर त्यांनी म्हणजे संज्ञी जर तो बनणार असेल तर त्यापासून अष्टदल कमलाच्या आकाराचं द्रव्यमनाची निर्मिती झाली.
अशा प्रकारे हे निर्मिती त्यांनी केली. ही कोण करणार आहे? तर याला जीवाची जी शक्ती लागली, या शक्तीला म्हणायचं पर्याप्ती शक्ती. म्हणून व्याख्या: आहार वर्गणा, भाषा वर्गणा, मनोवर्गणा यांच्या परमाणूंना, हे परमाणू कुठे असतात? वातावरणात सर्वत्र भरलेले आहे. जिथे जन्म होणार आहे तिथे पण ते परमाणू आहे. त्या ठिकाणी त्यांनी तिथले ते परमाणू ग्रहण केले आणि या परमाणूंना ग्रहण करून त्यांना शरीर, इंद्रिय, भाषा, मन इत्यादी रूप बनविणारी ही जीवाची शक्ती, आणि ती शक्तीचं कार्य आहे याला पूर्ण करणं. शरीराला पूर्ण करणं, भाषेला पूर्ण करणं, मनाला पूर्ण करणं, इंद्रियाला पूर्ण करणं, हे त्या पर्याप्तीचं कार्य आहे. त्याला पर्याप्ती असं म्हटलेलं आहे. क्लिअर झाला हा प्रश्न पर्याप्तीचा? मग नाम, कर्म आणि पर्याप्ती यात फरक काय झाला? नाम कर्मानी फक्त त्या ठिकाणी त्यातलाच हा उत्तर भेद आहे. नाम कर्माच्या ज्यात काही 93 प्रकृती आहे, त्या 93 प्रकृतीमध्ये एक प्रकृती पर्याप्ती रूप आहे आणि अपर्याप्ती रूप आहे. नामकर्म जसं वडिलांसमान झालं आणि हे त्यांच्या हाताखालचे फॉलोअर्स झाले, इंजिनियर झाले. प्रत्येकाचं कार्य त्यांनी त्याच्यावर सोपवून दिलं नामकर्माने, की तुला अशा प्रकारे कार्य करायचं आहे. ठीक आहे. मग आता आहार वर्गणेच्या निमित्तापासून काय काय बनलं? आहार ग्रहण केला म्हणजे शरीर बनलं, नंतर इंद्रिय बनलं आणि श्वासोश्वास बनले. याला म्हणायचं आहार पर्याप्ती, शरीर पर्याप्ती, इंद्रिय पर्याप्ती आणि श्वासोश्वास पर्याप्ती. ही कशापासून बनली? आहार पर्याप्तीपासून. मग भाषा पर्याप्तीपासून काय बनलं? भाषा वर्गणेपासून भाषा पर्याप्ती बनली. आणि मनोवर्गणेपासून काय बनलं? मन पर्याप्ती बनली. आता ह्या पर्याप्तीची पूर्ती झाली. कधी होते ही पूर्ती? तर एका अंतर्मुहूर्तात ही सगळ्या पर्याप्तींची पूर्ती होते. म्हणजे जन्म घेतला त्या समयी यांनी सगळं त्या वातावरणातून अशा प्रकारच्या वर्गणा ग्रहण केल्या. त्याच्या कार्याची अजून पूर्ती झालेली नाही, तोपर्यंत त्याला अपर्याप्तक म्हणायचं. जोपर्यंत पूर्ती झाली नाही तोपर्यंत त्याला अपर्याप्तक म्हणायचं. आणि हे अपर्याप्तक दोन तऱ्हेचे. एक तर ज्यांचं कार्य पूर्ण करणारच आहे, होणारच आहे ते, आणि ज्यांचं कार्य सुरू तर केलं त्यांनी पण पूर्ण होणारच नाही आणि त्याच्याच आधी त्यांची आयु संपून जाईल आणि मरण येईल. अशा प्रकारे म्हणजे काय झालं? दोन तऱ्हेचं झालं. एक जीव असे आहे की त्यांनी पर्याप्तीला सुरुवात केली, अजून अपर्याप्त काय म्हणजे पूर्ती झाली नाही पण होणार आहे, निश्चित होणार आहे. आणि एक जीव असे आहे की ज्यांनी सुरुवात तर केली पण सुरुवात केली आणि परत पूर्ती होणारच नाही, त्याच्याच आधी ज्यांचं मरण होऊन जाईल त्यांना म्हणायचं लब्ध पर्याप्तक. ज्यांनी सुरू केली पर्याप्ती पण त्यांच्या पूर्ती होणार नाही, त्याच्या आधी त्यांचं मरण होईल, त्यांना लब्ध पर्याप्तक म्हणायचं. आणि ज्यांनी पर्याप्तीला सुरुवात केलेली आहे आणि पूर्ती पण करणार आहे त्यांना निवृत्त अपर्याप्तक म्हणायचं. त्या अवस्थेपुरतं. नंतर पर्याप्ती पूर्ण झाल्या की तोच जीव पर्याप्तक म्हटल्या जाणार आहे. इथपर्यंत क्लिअर? लब्ध पर्याप्तक, निवृत्त पर्याप्तक, आणि तोच जीव निवृत्त अपर्याप्तक अवस्था पहिले धारण करेल आणि नंतर पर्याप्तक बनेल. आता ही जी 6 पर्याप्ती, एखादा जीव समजा संज्ञी पंचेंद्रिय आहे तर त्याला 6 पर्याप्तीची पूर्णता करावी लागणार आहे. मग ह्या पर्याप्तीची सुरुवात जी आहे, स्टार्टिंग पॉइंट हा कसा आहे? एकदम आहे. एकदम त्यांनी तेवढे पाहिजे तेवढे परमाणू घेऊन घेतले वातावरणातून. म्हणून या पर्याप्तीची सुरुवात म्हणजे भाषा वर्गणा पण ओढली, मनोवर्गणा पण घेतली, आहार वर्गणा पण घेतली आणि शरीर, आहार, इंद्रिय, श्वासोश्वास, भाषा आणि मन या सगळ्यांना एकदम सुरुवात केली. म्हणजे या पर्याप्तीची सुरुवात एकदम होते. स्टार्टिंग पॉइंट सगळ्यांचा एक आहे आणि एंड पॉइंट मात्र सगळ्यांचा वेगळा आहे. पहिल्यांदा
आहार पर्याप्ती पूर्ण होते, मग शरीर पर्याप्ती, मग इंद्रिय पर्याप्ती, मग श्वासोश्वास पर्याप्ती, भाषा पर्याप्ती आणि शेवटी मन पर्याप्ती. या क्रमाने याची पूर्ती होते. इथपर्यंत क्लिअर? आता पहा, ह्या पर्याप्ती पूर्ण होताना प्रत्येक पर्याप्ती पूर्ण होण्याचा काळ अंतर्मुहूर्त आहे. आहार पर्याप्ती अंतर्मुहूर्तात पूर्ण होणार. त्यानंतर त्याच्यापेक्षा किंचित मोठा काळ हा कशाचा आहे? शरीर पर्याप्तीचा. त्याच्यापेक्षा किंचित मोठा इंद्रिय पर्याप्ती, मग श्वासोश्वास पर्याप्ती, मग भाषा पर्याप्ती आणि शेवटी मन पर्याप्ती. ह्या पूर्ण होणार. प्रत्येक पर्याप्ती पूर्ण होण्यासाठी अंतर्मुहूर्तच काल पाहिजे आणि साही पर्याप्ती पूर्ण होण्यासाठी पण अंतर्मुहूर्तच काळ लागणार आहे. अंतर्मुहूर्ताचं हे गणित आहे आपलं. कारण अंतर्मुहूर्तात खूप प्रकार आहे, छोटे मोठे खूप प्रकार आहे. जसं मी म्हटलं की 10 मिनिटापासून 60 मिनिटं पर्यंत, तर 10 मिनिटं ते 60 मिनिटं याच्यामध्ये कितीतरी मधले ऑप्शन्स आहे आम्हाला, है ना. 11लाही म्हणू शकतो आपण मधलंच आहे, 12व्यालाही म्हणू शकतो, 13व्यालाही म्हणू शकतो, 60व्याला म्हणजे 59व्यालाही आम्ही म्हणू शकतो की हे मधलंच आहे, है ना. अशा प्रकारे जसे ऑप्शन आहे तसे अंतर्मुहूर्तामध्ये अशा प्रकारचे ऑप्शन्स आहे. म्हणून प्रत्येक याला काल अंतर्मुहूर्त लागणार आहे आणि साही मिळून काल अंतर्मुहूर्तच लागणार आहे. फक्त छोटे मोठे अंतर्मुहूर्त त्या ठिकाणी बघायचे. पहिला सगळ्यात लहान अंतर्मुहूर्त असणार आहे पहिल्या पर्याप्तीचा, आहार पर्याप्तीचा. दुसरा शरीर पर्याप्तीचा. तिसरा इंद्रिय पर्याप्ती. चौथं श्वासोश्वास पर्याप्ती. पाचवी भाषा आणि 6वी मन पर्याप्ती. क्लिअर इथपर्यंत? आता ह्या ज्या वर्गणा आहे, आम्ही म्हटलं की शरीरा म्हणजे आहार वर्गणा आहे, भाषा वर्गणा आहे, मनोवर्गणा आहे. या वर्गणा म्हणजे काय आहे? तर ह्या पुद्गल स्कंधाच्या अवस्था आहे. तसं ही वर्गणा म्हटलं तर ही स्कंधरूप अवस्था आहे. आणि स्कंधरूप अवस्था कशाची असणार आहे? ही पुद्गल द्रव्याची. म्हणजे पर्याप्ती ही जीवाची विभाव रूप योग्यता आहे. विभाव आहे जीवाचा. शरीर धारण करणं हा जीवाचा स्वभाव नाही. इथपर्यंत पर्याप्तीचा आपल्याला समजलेला आहे. पर्याप्ती म्हणजे जीवाची शक्ती आहे ती. ही जीवाची शक्ती कुठपर्यंत असणार आहे? संसार अवस्थेतच असणार आहे. आता जीवाचा जन्म झाला. जन्म झाल्यानंतरही त्याला ह्या वातावरणातून अशा प्रकारची सगळी वर्गणा ग्रहण करावी लागते. आत्ताही एका ठिकाणी निश्चल असतानाही शरीरातील काही परमाणू निघून चाललेले आहे, काही आहार वर्गणा निघून चालली, नवीन आहार वर्गणा येते आहे. अशा प्रकारचं या शरीरामध्ये पुरण गलन सातत्याने होत आहे. आयुष्याच्या शेवटपर्यंत हा जीव अशा प्रकारे या वर्गणांचं सतत ग्रहण करतो. आणि जोपर्यंत या वर्गणांचं तो ग्रहण करतो तोपर्यंत त्याला आहारक असं म्हटलं जातं. म्हणून नो कर्म वर्गणांचं ग्रहण जिथपर्यंत आहे तोपर्यंत हा जीव कोण म्हटला जातो? आहारक म्हटला जातो. आमच्या शरीरामध्ये आम्ही विज्ञानाने पण बघतो. आज विज्ञानही आम्हाला काय सांगते की शरीरामधले सेल्स डेड होतात आणि डेड सेल निघत राहतात आणि त्या ठिकाणी नवीन क्रिएट होत राहतात, नवीन सेल्स बनत राहतातच. अशा तऱ्हेने आमचं शरीर हे अनंत कोशिकांचं बनलेलं आहे. आज विज्ञानही हे मान्य करतं. आम्ही त्या ठिकाणी आहार वर्गणा म्हणतो की आहार वर्गणा अशा प्रकारे आम्ही प्रति समय ग्रहण करतो आहे आणि यातले काही परमाणू निघून चाललेले आहे. भाषा समिती रूप त्याच्यामध्ये जेव्हा योग्यता आहे भाषा रूप परिणमण्याची तीच वर्गणा भाषा रूप परिणमित होते. अशा प्रकारे या पर्याप्तीचा भाग समजला. आता याच्यामध्ये आहार पर्याप्ती 6 पर्याप्ती आहे. आता आपण बघितलं 6 पर्याप्तीमध्ये जे
आहार वर्गणेपासून खल रसभाग बनण्यास निमित्तभूत जीवाच्या शक्तीची पूर्णता म्हणजे आहार पर्याप्ती आहे. वर्गणात वर्गणा ग्रहण केल्या असताना त्या वर्गणेमध्ये काही भाग हा कडक आहे, ज्याला म्हटलेला आहे खल भाग. या खल भागापासून हाड वगैरेंची रचना झाली, म्हणजे कडक वस्तूंची निर्मिती झाली. आणि काही त्याच्यामध्ये असे आहे सॉफ्ट म्हणा, रसरूप म्हणा, याच्यापासून आमच्या शरीरातलं रुधिर वगैरे जे पातळ पदार्थ आहे, पाणी वगैरे अशा प्रकारच्या पदार्थांची निर्मिती झाली. ही आहे आहार पर्याप्ती पहिली. आणि याला शक्ती लागलेली आहे ती जीवाची लागलेली आहे. म्हणजे आहार वर्गणेपासून त्या परमाणूंना खल रस भागरूप परिणमिण्यास निमित्तभूत जीवाच्या शक्तीची पूर्णता म्हणजे आहार पर्याप्ती आहे. क्लिअर झालं का? हे थोडस नवीन असेल. दुसरं शरीर पर्याप्ती. आहार वर्गणेच्या खलभागरूप परमाणू खलभागरूप पहिल्यांदा कडक रूप पाहिलं आणि त्या कडक भागाला हाड वेष्टन आदी रूप परिणमण्यात आणि रसभाग रूप आहे त्याला रक्तादी परिणमिण्यात जीवाच्या शक्तीच्या पूर्णतेला काय म्हणतात तर शरीर पर्याप्ती. म्हणजे ही शरीराची संरचना झाली. आणि ज्या समयात ते शरीराची संरचना होणार आहे त्या जीवांच्या इंद्रियाचा आकार देखील तशा प्रकारचा होणार आहे. नाक आहे तिथे वेगळ्या प्रकारे सिस्टीम कार्य करेल, नंतर त्वचेसाठी वेगळ्या, स्पर्शासाठी वेगळ्या रीतीने कार्य करेल. म्हणून आहार वर्गणेच्या परमाणूंना इंद्रियाकार बनविण्यास डोळे आहेत तर त्या ठिकाणी बरोबर तशा प्रकारची डोळ्याची संरचना राहील. नाकामध्ये पोकळपणा वगैरे जे काही राहायचं तशा प्रकारचं राहील. अशी ही परिणमण्यास आणि त्याद्वारा विषय ग्रहण करण्यास निमित्तभूत जीवाच्या शक्तीच्या पूर्णतेला इंद्रिय पर्याप्ती म्हटल्या जाते. आणि श्वासोश्वास की आहार वर्गणेच्या परमाणूंनाच सगळं हे चार कार्य एका आहार वर्गणेपासून झालेलं आहे. आहार पर्याप्ती, शरीर पर्याप्ती, इंद्रिय पर्याप्ती आणि ही श्वासोश्वास की त्या परमाणूंना श्वासोश्वास रूप परिणमण्यास निमित्तभूत जीवाच्या शक्तीची पूर्णता, याला म्हणायचं श्वासोश्वास पर्याप्ती. की आम्ही श्वास घेऊ शकतो आणि त्या दिवशी आपण बघितलं जोपर्यंत ही चौथ्या नंबरची पर्याप्ती पूर्ण होत नाही तोपर्यंत जीवाचा श्वासोश्वास असत नाही, त्याचा श्वासोश्वास घेऊ शकत नाही. ही पर्याप्ती पूर्ण होईल म्हणजे ही संरचना, शारीरिक क्षमता, जसं यंत्र आहे, यंत्र पूर्ण झाल्यावरच यंत्राचं कार्य सुरू होतं, त्याप्रमाणे आमचं शरीर देखील एक अजंगम असं यंत्र आहे. आणि हे यंत्र पूर्ण झाल्यानंतर मग कुठे श्वासोश्वास त्याचा सुरू होतो, तोपर्यंत त्याचा श्वासोश्वास सुरू होत नाही. नंतर भाषा पर्याप्ती. आता त्यांनी एकदमच आहार वर्गणा, भाषा वर्गणा, मनोवर्गणा ग्रहण केलेल्या आहे. तर आता ती भाषा वर्गणा जी ग्रहण केली, या भाषा वर्गणेच्या परमाणूंना शब्दरूप परिणमविण्यास निमित्तभूत जीवाच्या शक्तीच्या पूर्णतेला, प्रत्येक वेळेला जीवाच्या शक्तीच्या पूर्णतेला, पर्याप्ती याचा अर्थ पूर्णता, म्हणून त्या शक्तीच्या पूर्णतेला भाषा समिती म्हणतात. आणि मन पर्याप्ती की मनोवर्गणेच्या परमाणूंना द्रव्य मन परिणमविण्यात आणि त्यांच्या अवलंबनाने विचार करण्यास निमित्तभूत जीवाच्या शक्तीच्या पूर्णतेला मन पर्याप्ती असं म्हटल्या जातं. ठीक आहे, 6 पर्याप्ती समजलेल्या आहे. याच्यामध्ये मनोपर्याप्ती हृदयस्थानी मनुष्यांच्या अष्टदल कमलाच्या आकाराची जी द्रव्यमनाची रचना आहे, ही द्रव्यमनाची रचना ही मनोवर्गणेपासून बनते आणि ती जी शक्ती ती पूर्ण करण्यासाठी लागते ती मन पर्याप्ती आहे.
आणि ते मन पूर्ण झाल्यानंतर मग भाव मन सुरू होतं. तोपर्यंत विचार जीव करू शकत नाही. म्हणजे द्रव्य मनाची पूर्ती झाल्यानंतर भाव मनाचं कार्य दिसते. भाषा पर्याप्ती पूर्ण झाल्यानंतर मग जीवाचा अनुभय वचन योग स्वरनाम कर्म याचा उदय सुरू होतो. श्वासोश्वास पूर्ण झाल्यानंतर श्वासोश्वास नाम कर्माचा उदय सुरू होतो. अशा प्रकारचं हे पर्याप्तीचं कार्य आहे. आता ह्या पर्याप्ती कोणत्या जीवाला किती पर्याप्ती असतात? उत्तर देऊ शकाल? पहा, एकेंद्रिय जीव आहे. एकेंद्रिय जीवांना किती पर्याप्ती असतात? एकेंद्रिय जीवांना 4 पर्याप्ती असतात. कोणत्या? आहार, शरीर, इंद्रिय आणि श्वासोश्वास. श्वासोश्वास तर सगळ्याच जीवांना असतो. त्यामुळे 4 पर्याप्ती तर सगळ्या संसारी जीवांना लावायच्याच आहे. आहार पर्याप्ती, शरीर पर्याप्ती, इंद्रिय आणि श्वासोश्वास. द्विनिंद्रिय जीवाला कोणती पर्याप्ती वाढेल? भाषा नाही, पर्याप्ती. भाषा पर्याप्ती. आता त्याला रसनेंद्रिय वाढलं ना, त्यामुळे त्याला बोलता येऊ की न येऊ, शब्द त्याचे असो किंवा नसो, पण अनुभय भाषा त्याला सांगितली आहे. म्हणून भाषा पर्याप्तीची सुरुवात ही दुसऱ्यापासून म्हणजे 2 इंद्रिय जीवांपासून लावायची. म्हणून 2 इंद्रिय जीवांना 5 पर्याप्ती लावायच्या. मग 3 इंद्रिय जीवाला तितक्याच. हा, मग असंज्ञी जीवांपर्यंत किती पर्याप्ती राहतील? 5च. आणि संज्ञी जीवांना किती पर्याप्ती राहतील? 6 पर्याप्ती संज्ञी पंचेंद्रिय जीवांना राहतील. आता ह्या झाल्या. हे झालं पर्याप्तीचं प्रकरण. आता तसंच अपर्याप्तक. जेव्हा हा जीव लब्ध पर्याप्तकचा अर्थ काय? की ज्याची शरीर पर्याप्ती पूर्ण झालेली नाही आणि पूर्ण होणार पण नाही, तो जीव कसा आहे? लब्ध पर्याप्तक. या लब्ध पर्याप्तक जीवाला अपर्याप्तक नामकर्माचा उदय असतो. 2 तऱ्हेचे नामकर्म सांगितले. एक पर्याप्तक नामकर्म आणि दुसरं अपर्याप्तक नामकर्म. तर या लब्ध पर्याप्तक जीवांना उदय कशाचा असतो? अपर्याप्तक नाम कर्माचा उदय असतो. त्यामुळे ते एका श्वासाच्या 18व्या भागातच मरण करतात, लब्ध पर्याप्तक जीव. आता दुसरा पाहिला आपण भेद, निवृत्त अपर्याप्तक. निवृत्त अपर्याप्तक त्याला म्हणायचं की ज्याची शरीर पर्याप्ती पूर्ण व्हायची आहे, कारण हे व्हायला काळ लागणार आहे, म्हणून ती व्हायची आहे, पण निश्चितपणे त्याच्या पर्याप्ती पूर्ण होणार आहे. तो झाला निवृत्त अपर्याप्तक. आता जो लब्ध पर्याप्तक होता त्याला अपर्याप्तक नामकर्माचा उदय होता पहिल्या समयापासूनच. पण या निवृत्त अपर्याप्तक जीवाला जरी अपर्याप्ती त्याच्या पूर्ण व्हायच्या आहे, तरीही त्याला सुरुवातीपासून पर्याप्तक नामकर्माचाच उदय राहणार आहे. ज्याला पर्याप्तक नामकर्माचा उदय आहे आणि त्याच्या आत्ता पर्याप्ती पूर्ण झालेल्या नाही, असा जीव हा कसा आहे? निवृत्त अपर्याप्तक अवस्थेमध्ये म्हटल्या जातो. आणि पर्याप्तक कुणाला म्हणायचं? ज्याच्या शरीर पर्याप्ती आता पूर्ण झालेली आहे त्याला पर्याप्तक जीव म्हणायचं. दुसरीच पर्याप्ती पूर्ण झाली की त्याला पर्याप्तक म्हणायचं. आणि लब्ध पर्याप्तकाची दुसरी पण पर्याप्ती पूर्ण होत नाही, म्हणजे त्याला जीवनामध्ये किती कमी आयुष्य मिळालं हे लक्षात घ्या. आहार पर्याप्ती पूर्ण होते, शरीर पर्याप्ती पूर्ण होण्याच्या आतच त्याचं मरण होतं आणि तो जीव नवीन शरीर धारण करतो. लब्ध पर्याप्तक जीव एक श्वासमे 18 बार. एका श्वासामध्ये 18 वेळा त्याच्या जन्म मरण होतो. आणि लब्ध पर्याप्तक जीव कोण आहे? कोणत्या गतीतले जीव लब्ध पर्याप्तक असतात? निगोद. 4 निगोदही असतात आणि संज्ञी पंचेंद्रिय पर्यंतही. निगोद जीव तर आहेच आहे, पण द्विनिंद्रिय जीव पण असू शकतो, 3 इंद्रिय पण जीव असू शकतो, मनुष्य पण असू शकतो.
हे सगळे जीव लब्ध पर्याप्तक असू शकतात. म्हणजे हे जीव एका श्वासामध्ये 18 वेळा जन्म मरण धारण करू शकतात. मनुष्यांमध्ये जे सम्मूर्छन मनुष्य आहे, सम्मूर्छन मनुष्य म्हणजे आई वडिलांच्या शिवाय ज्यांची उत्पत्ती होते त्या जीवांना सम्मूर्छन जीव म्हणतात. जसं आत्ता वातावरणामध्ये पाऊस पडायला लागला की डासांची निसर्गतः उत्पत्ती होते. हे सगळे सम्मूर्छन जीव आहे. मनुष्यांमध्ये मनुष्यांच्या काखेत वगैरे ज्या जीवांची म्हणजे मनुष्यगतीतल्या जीवांची जी निर्मिती होते ते लब्ध पर्याप्तक मनुष्य आहे. कोण आहे ते? लब्ध पर्याप्तक मनुष्य. मनुष्यगतीचा त्यांना उदय आहे, मनुष्य आयु त्यांना मिळाली आहे, पण ते जीव लब्ध पर्याप्तक आहे. एका श्वासामध्ये 18 वेळा त्यांचं जन्म मरण सुरू आहे. आमच्या शरीरात म्हणजे काखेत वगैरे असतात हे जीव, तर हे जीव लब्ध पर्याप्तक मनुष्य आहे कर्मभूमीमध्ये. किंवा शिवाय असं म्हटलं जातं, दुधामध्ये जर अंतर्मुहूर्ताच्या आतमध्ये जर दूध आपण तपवलं नाही तर त्या ठिकाणी लब्ध पर्याप्तक जीवांची उत्पत्ती होते. म्हणून जे सांगत होते जुन्या काळी की दूध आलं की गरम कर पहिल्यांदा, याचं कारण असं होतं की त्या ठिकाणी 48 मिनिटाच्या वर वेळ गेला तर त्यामध्ये सम्मूर्छन जीवाची उत्पत्ती सुरू होते. आज तर आमचं पाश्चराईज दूध आहे, त्या ठिकाणी अनेक तऱ्हेच्या प्रक्रिया करून आम्ही ते दूध वापरतो आहे. पण जे अगदी धारोष्ण दूध गायवाड्यातून आमच्या घरामध्ये येत होतं पूर्वीच्या काळामध्ये, त्या दुधाला गाळल्यानंतर ताबडतोब गरम करण्यासाठी ठेवल्या जात होतं. त्या उत्पत्ती होत होती जीवांची, लब्ध पर्याप्तक जीवांची. पाण्यामध्ये देखील तसंच सांगितलेलं आहे, म्हणून पाणी गाळून घ्यायला सांगितलेलं आहे. इथपर्यंत क्लिअर झालं? पाण्याची आणि दुधाची मर्यादा सारखीच आहे का? हे पहा, दुधाची मर्यादा गाळल्यानंतर दूध आम्ही तपवलं पूर्ण तर त्याची मर्यादा वेगळी. पाण्यामध्ये काय आहे, जल हे ज्यांचं शरीर आहे असं जल काही जीव आहे ते, म्हणजे थोडा फरक आहे. दुधामध्ये दूध हेच ज्यांचं शरीर आहे असं असे जीव तिथे नाही आहे. अच्छा. पाण्यामध्ये जल हेच ज्यांचं शरीर आहे असे जल काही जीव आहे. आणि दुधामध्ये तसं नाही आहे. दुधामध्ये जर ते दूध तपवल्या गेलं नाही अंतर्मुहूर्तात तर मग त्याच्या आश्रयाने सम्मूर्छन जीव तिथे उत्पन्न होतात. म्हणून पाण्यासाठी आम्हाला काय सांगितलं, पहिल्यांदा पाणी गाळून घ्या. पाणी गाळून घेतलं तरी जलकायिक जीव तिथे आहेत. ते आम्हाला कसं प्रक्रिया करूनच प्रासूक करूनच आम्हाला ते त्यातले जलकायिक जीव निघतात. म्हणजे गरम उकळलं तर, किंवा त्याच्यामध्ये लवंग सोप आपण टाकून ठेवली तर, नाही तर जल हे ज्यांचं शरीर आहे ते जलकायिक जीव आमच्याकडून त्याची विराधना घडतेच आहे. आम्ही गाळून पाणी घेतलं तरीही त्याला, कारण आम्हाला तो दोष नाहीये, आरंभ हिंसा आमच्याकडून ती होते आहे. आमचा भाव नाहीये तिथे, म्हणून भाव हिंसा नाही म्हणायची. आमचा काही पाणी पिताना हा उद्देश नाही आहे, म्हणून तिथे भाव हिंसा नाही आहे. पण जीवन जगण्यासाठी हे आहेच त्या ठिकाणी. पण मग आपण धारोष्ण दूध प्यायला निषेधच आहे वाटतं ना? पण तसा तर निषेधच सांगितलेला आहे. आणि अगदी जस्ट मिळत असेल आणल्याबरोबर गाळून तर हरकत पण नाही आहे. अच्छा. कारण त्यामध्ये त्या 48 मिनिटापर्यंत काही हरकत नाही आहे त्याला. आणि जसं आता पाणीच म्हणजे जसं आता जसं जसं गरम करू तसं 24 घंट्यापर्यंत मर्यादा आहे. तर हो, तसं उकळलेल्याच पाण्याची 24 घंटे मर्यादा आहे. म्हणजे 6 घंटे दुधाची नाही, 12 उकळलेलं पाणी पूर्ण 24 घंटे. ते 24 घंटे. आणि मग कमी झालं, कमी आपण केलं तर त्याची मर्यादा आणखी कमी होणार आहे. काही 6 प्रहर, 2 प्रहर, 4 प्रहर असं ते पाणी प्रासूक राहतं. किती प्रमाणात तुम्ही गरम करता त्याच्यावर. तर तसं दुधाचं आहे का?
दुधाचंही मर्यादा सांगितली आहे, 24 घंटे दूध वापरायला सांगितलेलं आहे. दह्याची पण आमची मर्यादा आहे. आज आम्ही फ्रीज आलो तर आमच्या मर्यादेचा भंग होतोय. दुसऱ्यांदा दूध तपवून बस, त्यानंतर नाही. पहिल्यांदा आणि नंतर दुसऱ्यांदा, एवढीच त्याची मर्यादा आहे. आणि दह्याची पण 24 तासाची मर्यादा सांगितली आहे. आज आम्ही फ्रीज मध्ये राहते आणि म्हणून आमची मर्यादा भंग होतो आहे. किती किती दिवसाच्या वस्तू आम्ही फ्रीज मध्ये ठेवतो आहे, हा सगळा आमच्या मर्यादेचा भंग आहे. कणकीची मर्यादा आम्हाला सांगितली आहे पावसाळ्यात 3 दिवसाची कणिक. म्हणजे या आमच्या परिग्रह परिमाण व्रतामध्ये या सगळ्यांच्या, बुऱ्याची मर्यादा, बुऱ्याची साखर याची मर्यादा सांगितली आहे 10 दिवस. आणि तोही चांगला कडक झालेला बुरा असेल तर. थोडा आमचा कधी कधी वाग कमी राहतो आणि किंचित तोलसर राहतो थोडासा कधी प्रमाणामध्ये, त्याची मर्यादा आणखी कमी सांगितलेली आहे. म्हणजे आमच्या आहार. मुलांचा प्रश्न असतो की आपण जी बाजारातून साखर आणतो ती तर किती दिवसाची असते, मग ती कशी चालते, हा बुरा? पहिलेच्या काळी हे प्रश्नच नव्हते. घरामध्ये काय होतं, पहिलेही बुरा जे तयार करत होते, बऱ्याच ठिकाणी गुळापासून घरी रस तयार करून साखर बनत होती. खांड साखर म्हणत होते त्याला. आता या सगळ्या प्रक्रिया आपल्या या धकाधकीच्या काळात आणि सगळं मुबलक मिळते आहे, या प्रक्रिया आम्हालाच माहित नाही, तर आम्ही पुढच्या पिढीला काय सांगू शकू. हे मेन आहे. आता कित्येक ठिकाणी उसाच्या रसाचा वापर केला जातो गोडासाठी. कधी कधी ताजा रस आणायचा, त्याची साखर बनवायची आणि 10 दिवसात ती साखर वापरत होते. अच्छा. आता ही आम्हाला माहितीच नाही ना ही प्रक्रिया. आता आम्ही तिकडनं आणतोय, तिकडे आणतोय, म्हणजे तर ते काय होते तिकडे कारखान्यांमध्ये याची आम्हाला कल्पना नाही. आणि कारखान्यांमध्ये काही एवढी शुद्धता असते असं तर काहीच नाहीच आहे. त्या ठिकाणी अशुद्धताच आहे. पण आज आम्ही आमच्या जीवनासाठी त्याला स्वीकार केलेला आहे. बस आमची अपरिहार्यता आहे, हे लक्षात घ्यायचं इथे. आता एक प्रश्न, लब्ध पर्याप्तक म्हणत आहे ना तुम्ही तो शब्द, लब्ध पर्याप्त. माझा त्याची पर्याप्ती पूर्ण होणार नाहीये. मग त्याला पर्याप्तक कसं काय म्हटलं जात? नाही, पर्याप्तक नाही म्हटलं जात, म्हणून तर संधी आहे ते. लब्धी अधिक अपर्याप्तक अशी संधी आहे तिथे. तो शब्द लब्धी तर झाली, त्याला प्राप्ती तर झाली, पण अपर्याप्तक म्हणून लब्धी अधिक अपर्याप्तक, लब्ध पर्याप्तक. पर्याप्तक नाहीच आहे तो. आहेच तिथे लब्ध अपर्याप्त. लब्ध अपर्याप्त. लब्धही नका म्हणून, लब्धी आणि अपर्याप्तक अशी संधीहून ईचा य होतो तिथे. ईचा य होतो म्हणून लब्ध्य पर्याप्तक असं झालाय तो. लब्धी प्लस अपर्याप्तक अशी संधी आहे तिथे. आणि निवृत्ती अपर्याप्तक मध्ये निवृत्ती आणि अपर्याप्तक. पण तिथे नंतर काय असणार आहे, उदय कशाचा सुरू आहे, पर्याप्तकाचाच.